स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. विनायक मोठे काका आणि मोठ्या आईला म्हणत असतो, माझा सगळा प्लॅन रेडी आहे. मोठे काका विचारतात की अरे पण तुझा प्लॅन आहे तरी काय, काय करणार आहेस तू? तेव्हा विनायक खिशातून पिस्तूल बाहेर काढतो. तो पिस्तूल बघून मोठी आई आणि मोठे काका घाबरतात. मोठे काका म्हणतात की अरे विनायक तू हे काय करतोयस? विनायक म्हणतो की आत्तापर्यंतच्या आपल्या सगळ्या प्रॉब्लेमचं हे फायनल सोल्युशन आहे. आज शांतनूचा गेम ओव्हर करणार आहे मी. मोठी आई घाबरत म्हणते की पण हे असं तू स्वतः? मोठे काका म्हणतात की अरे विनायक तू पूर्ण विचार केला आहेस ना? विनायक म्हणतो की हो बाबा, आणि असं काय करताय तुम्ही? हे आपण काय हे पहिल्यांदा करतोय का? हे तर अगदी नवीन असल्यासारखंच वागताय तुम्ही. मोठे काका म्हणतात अरे तसं नाही रे, पण तू हे स्वतः करतोयस म्हणून जरा काळजी वाटते. विनायक म्हणतो की बाबा मी एकदा ठरवलं तर मी मागे हटत नाही. आपल्याला ही प्रॉपर्टी मिळवायची आहे ना, मग ती आदिती काकू आणि शांतनूच्या घशात घालायची आहे का? मोठी आई म्हणते की नाही नाही, हे तर मी कधीच होऊ देणार नाही. विनायक म्हणतो की झालं तर मग काळजी करू नका, हे तुम्हा दोघांसाठीच करतोय मी. प्रॉपर्टीसाठी अगदी मी काहीही करू शकतो. तेवढ्यातच कोणीतरी दार ठोठावतं. शांतनू आणि पल्लवी तिथे आलेले असतात. तेवढ्यात हे तिघंही विषय बदलतात. विनायक म्हणतो की शांतनू पल्लवी झाली का सर्व तयारी? आणि आमच्यासाठी काही सेवा असेल तर सांगा. शांतनू म्हणतो की अरे दादा सेवा कसली, मी म्हणत होतो की बाहेर सगळं रेडी आहे, तुम्हाला काही सजेशन द्यायचे असेल तर द्या. विनायक म्हणतो की अरे आमची कसली रे सजेशन, तुम्ही उत्तम तयारी केली आहे. मोठ्या कार्यक्रमाची तयारी करतात अगदी तशी, आणि हा कार्यक्रम खरंच खूप छान होणार आहे. मोठी आई म्हणते की हो हो खरंच खूप छान कार्यक्रम होणार आहे. पल्लवी मात्र वेगळाच विचार करत असते. पल्लवी म्हणते की तुम्ही तिघे काही वेगळं बोलत होता का? मोठी आई म्हणते की वेगळं काय, मी सांगत होते की तुम्ही आईस्क्रीम आणायला विसरलात. पल्लवी म्हणते की हो हो शांतनू, अहो खरं की आईस्क्रीम तर राहिली आहे. मोठी आई म्हणते की अरे शांतनू कशाला काळजी करतोयस, हा कार्यक्रम जेवढा तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे तेवढा आमच्यासाठी. त्यांनी आधीच सांगितलं आहे आईस्क्रीमवाल्याला. इकडे प्रभाकर सर, गीता, ज्योती, प्रदीप यांची लुडबुड सुरू असते. प्रभाकर सर शांतनू आणि पल्लवीला हाक मारत असतात. शांतनू आणि पल्लवी बाहेर येतात. प्रभाकर सर म्हणत असतात की अरे शांतनू, आत्ताच माझं आदितीशी बोलणं झालंय, कुठल्याही क्षणी ती इथं येईल. तुमची तयारी झाली आहे का सर्वी? शांतनू म्हणतो की तेच तर कळत नाहीये, किती जरी तयारी केली तरी पण गोंधळ हा उडतोच. पल्लवी म्हणते की शांतनू तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका बरं. गीता, ज्योती तुम्ही सगळं रेडी केलंय ना? तेव्हा त्या दोघीही म्हणतात की सगळं रेडी केलंय, सगळी तयारी झाली आहे. ज्योती म्हणते की हां, आणि आमचा एक एक्स्ट्रा प्लॅन पण आहे, तो पण करणार आहोत आम्ही. शांतनू म्हणतो की हे बघा तुम्ही आता नवीन काही करू नका, जो प्लॅन ठरलाय तोच करा. गीता म्हणते की दादा तू काही काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होणार आहे आणि काहीही घोळ होणार नाही. ज्योती म्हणते की हे बघ तुझ्यापेक्षा जास्त आम्ही जास्त पार्टी प्लॅन केलेले आहेत, त्यामुळं तू अजिबात काळजी करू नकोस. शांतनू म्हणतो की हे बघा तुम्ही धांदरटपणा करू नका, आजचा दिवस खूप स्पेशल आहे आणि तो तिच्यासाठी मेमोरेबल असायला हवा आहे. तेव्हा सर्वजण म्हणतात हो का, आणि सर्वजण शांतनूला चिडवत असतात. तेवढ्यातच आदिती मॅम देखील तिथं आलेल्या असतात. गाडीचा हॉर्न वाजतो. सगळेजण आपापल्या जागी लपून बसतात. आदिती मॅम जेव्हा घरामध्ये एंट्री करतात तेव्हा घरातल्या सर्व लाईट्स विझवलेल्या असतात. सगळीकडे अंधार असतो. आदिती मॅम म्हणतात की घरात कोणी नव्हतं हे माहीत होतं मला, पण दार उघडच, आणि हा अंधार केवढा आहे, हा अंधार कोणी केला असेल, कुठे गेले हे सगळे? आणि जेव्हा आदिती मॅम घरामध्ये येतात तेव्हा सर्वजण उठून उभे राहतात आणि लाईट चालू करतात आणि सरप्राईज असं म्हणून मोठ्याने ओरडतात. जोरजोरात सर्वजण टाळ्या वाजवतात, हॅपी बर्थडे विश करतात. आदिती मॅमला मोठा आनंदाचा धक्का मिळतो. सर्वजण टाळ्या वाजवत असतात. शांतनू देखील प्रचंड आनंदात असतो. आदिती मॅडम म्हणतात की मला वाटलं प्रभाकर सर म्हणतात आम्ही तुझा वाढदिवस विसरलो हो ना? आदिती मॅम म्हणतात की अरे वाटणारच ना, सकाळपासून मला साधं कोणी विशसुद्धा केलं नाही आणि माझ्या आवडीचं काहीच केलं नाही, वाटणारच ना. काय प्रभाकर, आजचा दिवस तुझ्या लक्षात होता? प्रभाकर सर हसत म्हणतात की आजचा दिवस कधी विसरेल असं कधी होईल का? आदिती सूर्यवंशी, वाढदिवसाचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मग आदिती मॅडमला खूप छान वाटतं. आदिती मॅम म्हणतात की काय ग विभावरी मेघना, आज पिठलं भाकरी चालेल ना तुम्हाला? असं म्हटल्यावर सर्वजण हसू लागतात. आदिती मॅम पल्लवीला म्हणतात की तुला तर धपाटाच मिळायला पाहिजे बघ.
प्रभाकर सर म्हणतात की 1 मिनिट आदिती, तिलाच का, चिरंजीवांना का नाही? तिला त्यांना धपाटा मिळेल की धम्मक लाडू? सर्वजण हसू लागतात. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की त्याला काय द्यायचंय, त्याने काय केलंय? प्रभाकर सर म्हणतात की त्याने काय केलंय, हे सर्व प्लॅनिंग तुझ्या चिरंजीवांचंच आहे. हे बोलणं ऐकल्यावर आदिती मॅमला खूप छान वाटतं. प्रभाकर सर म्हणतात की घरातल्या सर्वांना त्याने सांगितलंय की माझ्या आईचा वाढदिवस दणक्यात साजरा झाला पाहिजे आणि तोही सरप्राईज असला पाहिजे. आदिती मॅम शांतनूला विचारतात की शांतनू, तू केलंस हे सर्व? विनायक म्हणतो की अगं काकू हो, कालपासून त्याने घरातल्या सर्वांना कामाला लावलंय. हा दिवस कायम लक्षात राहील असंच काहीतरी करण्याचा त्याचा प्लॅन होता. अगं काकू, शांतनूने हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे घरात एवढा उत्साह आलाय ना. एकत्र काम करण्याची मजा घेताय सर्वजण. काकू, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आदिती मॅडम म्हणतात की थँक्यू, आणि खरं आहे तुमचं. रात्रभर जागून तुम्ही एवढी तयारी केली आणि त्याची मला खबरसुद्धा नाही लागली. पल्लवी म्हणते की अहो आई, आळीमिळी गुपचिडी अशी सक्त ताकीद दिली होती तुमच्या मुलाने, आणि आता ही सगळी कल्पना त्यांचीच आहे बरं का. आम्ही फक्त सर्वांनी थोडाफार हातभार लावलाय. विभावरी म्हणते हो ना, आणि कालपासून केवढा उत्साही आहे हा. मेघना म्हणते की हो ना, काय करायचं आहे, काय करायचं नाही, आणि हे सर्व तुमच्यापासून लपवायचं अशी सूचनाच दिली होती भाऊजींनी आम्हाला. गीता म्हणते की हो ना, आणि या सर्वांमध्ये जर एक जरी चूक झाली ना, 2 धपाटे खावे लागत होते. मी तर 4 खाल्लेत. ज्योती म्हणते की मी तर 8 खाल्लेत. प्रदीप म्हणतो की मी एकही नाही खाल्ला, कारण मी आणि प्रभूदादाने जे कामं सांगितले होते ते सर्व केली. काय रे प्रभूदादा, असं म्हटल्यावर सर्वजण हसू लागतात. आदिती मॅम म्हणतात की शांतनू, दूर का उभा राहिलास, मागेच राहणारस का? आता असं म्हटल्यावर शांतनू हळूहळू पुढे येतो. तो आदिती मॅमच्या समोर येतो. दोघेही डोळे भरून एकमेकांना बघत असतात. खरं तर दोघांचेही डोळे ओलावलेले असतात आणि खूप इमोशनल होऊन ते एकमेकांकडे बघत असतात. खरं तर खूप दिवसांनी हा योग आलेला असतो. आदिती मॅम म्हणतात की शांतनू, हे सर्व तू केलंयस, तुझ्या लक्षात होता माझा वाढदिवस? शांतनू म्हणतो की हा दिवस मला खूप स्पेशल करायचा आहे, म्हणून मी हे सर्व प्लॅनिंग केलं. आदिती मॅम रडतच म्हणतात की थँक्यू सो मच. मला ना खूप आनंद झालाय, खूप आनंद. त्या खूप रडत असतात. अलगदच पल्लवी आणि प्रभाकर सरांच्या डोळ्यात देखील पाणी येतं. शांतनू म्हणतो की अजून बरंच काही स्पेशल करायचंय. डोळ्यात पाणी नको, आज चांगलं नाही दिसणार ते. आदिती मॅम म्हणतात की आज तर माझे डोळे अगदी भरून वाहणार आहेत. आणि तू म्हणतोयस तर ठीक आहे, बरं ठीक आहे, मी पुसले डोळे माझे. मग ज्योती मूड ठीक करते. ती म्हणते की चला चला सर्वजण केक कापूयात. खरं तर मी कालपासून खूप काम केलंय, त्यामुळे आता सेलिब्रेशन जोरात व्हायला पाहिजे. प्रदीप म्हणतो की केक कापायच्या प्रस्तावाला मी अनुमोदन देतोय, आणि हा केक कापला जाईल असं मी जाहीर करतोय. सर्वजण हसून टाळ्या वाजवतात. विभावरी म्हणते की मेघना, जा बाई, केक घेऊन ये, नाहीतर केक कापायच्या आधीच हे 2 जण खाऊन टाकतील. सगळेजण पुन्हा हसू लागतात. आदिती मॅम म्हणतात की तुम्ही सर्वजण एवढे छान तयार झालात, मी पटकन रेडी होऊन येते हां. पल्लवी म्हणते की हो, अगदी छान तयार होऊन या. मग आदिती मॅम प्रभाकर सरांकडे एक क्षण बघून हसत हसत तिथून निघून जातात. पल्लवी देखील पाठोपाठ निघून जाते. आदिती मॅम जेव्हा रूममध्ये येतात तेव्हा नेसण्यासाठी बेडवर त्यांना साडी ठेवलेली असते. त्या साडी हातात घेतात तेव्हा आदिती मॅम म्हणतात की ही साडी. तेवढ्यातच पल्लवी तिथे येते आणि म्हणते की ही साडी तर तुमच्यासाठीच आहे. अंदाज अगदी बरोबर आहे तुमचा. तुमच्या लाडक्या लेकानं ही साडी तुमच्यासाठी. आदिती मॅडम म्हणतात की किती सरप्राईज देणार आहात एकावर एक तुम्ही. पल्लवी म्हणते की आम्ही म्हणण्यापेक्षा शांतनू. आदिती मॅम म्हणतात की साथ तर तुझी पण आहे ना त्याला. खरं सांगू तर मी अगदी स्पीचलेस झाली आहे. मला ना खरंच काही सुचत नाही आहे. मला सकाळपासून अपेक्षा होती की मला शांतनूने विश करावं, पण मला सकाळपासून कोणीच काही बोललं नाही. मला वाटलं की सर्वजण माझा वाढदिवस विसरले. वाईट वाटलं मला, पण शांतनू माझा मुलगा आहे, आता ह्याचा मला प्रचंड अभिमान वाटतोय. खरं सांगू, शांतनू मला आई म्हणून स्वीकारेल अशी आशाच सोडून दिली होती मी, पण आज मला हे अगदी स्वप्नच वाटतंय. पल्लवी म्हणते की आई, अहो स्वप्न नाही, सत्य आहे हे. आणि आज असं डोळ्यात पाणी आणायचं नाही. खूप सारे प्लॅन केलेत तुमच्यासाठी. पटकन आवरा आणि बाहेर या, आम्ही तुमची वाट बघतोय. आणि मग पल्लवी तिथून हसत हसत निघत जाते. इकडे सर्वांची तयारी सुरू असते. तेवढ्यात तयार होऊन आदिती मॅम तिथे आलेले असतात. पल्लवी लगेच तिथे जाते आणि आदिती मॅमचे डोळे बंद करते.
पल्लवी म्हणते की तुम्ही काहीही बघायचं नाही, या बरं माझ्यासोबत. आदिती मॅमला हळूहळू पुढे आणलं जातं आणि डोळे उघडले जातात. समोर आदिती मॅम जेव्हा केक बघतात त्या केकवर आई असं नाव लिहिलेलं असतं. त्यावर आई हे नाव बघून आदिती मॅमला मात्र प्रचंड आनंद होतो. त्या खूप इमोशनल होतात. त्या म्हणतात की काल रात्रीपासून तुम्ही एवढी तयारी करताय, दमला असाल ना खूप. शांतनू म्हणतो की आजचा प्रत्येक क्षण हा तुमच्यासाठी स्पेशल असायला हवाय आणि हा कायम तुमच्या आठवणीत राहायला हवाय म्हणून. आदिती मॅम म्हणतात की माझा वाढदिवस तुझ्या लक्षात आहे, हेच खूप मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी. मोठी आई मात्र रागाने शांतनूकडे आणि आदितीकडे बघत असते. ती म्हणत असते की घे आदिती घे, तुझ्या मुलाला भेटण्याचा पूर्णपणे आनंद घे. मुलाने तुझ्यासाठी काहीतरी करण्याचा आनंद पुन्हा तुझ्या नशिबात येणार नाहीये. प्रभाकर सर म्हणत असतात की चला चला आता केक कापा. ज्योती म्हणते की एक मिनिट. ज्योती फोटो काढते. सर्वजण अगदी उत्साही असतात. शांतनू आदिती मॅमला केक कापण्यासाठी चाकू देतो. आदिती मॅम केक कापतात. सर्वजण हॅपी बर्थडे टू यू असं म्हणत असतात. टाळ्या वाजवत असतात. आनंदाने सर्वजण आदिती मॅडमला विश करत असतात. केक कापल्यानंतर आदिती मॅडम सर्वात पहिल्यांदा शांतनूला केक भरवतात. शांतनू देखील आदिती मॅमला केक भरवतो आणि मग सर्वजण एकमेकांना केक भरवत असतात. काही वेळानंतर सर्वजण आपापल्या जागेवर बसतात. आदिती मॅम फोनवर बोलत असतात. शांतनू म्हणतो की एक मिनिट सगळ्यांनी लक्ष द्या. आदिती मॅम फोन ठेवतात. शांतनू बोलू लागतो. केक तर कापून झालाय, पण आता वेळ आली आहे एका स्पेशल मोमेंटची. आता सर्वजण आश्चर्याने शांतनूकडे बघू लागतात की शांतनूला आता नेमकी कुठली घोषणा करायची. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढील भागामध्ये मोठी आई म्हणत असते की आता एकदा की शांतनू बाहेर पडला तर मोठे काका म्हणतात की त्याच्यावर गोळी झाडली जाणार आणि नेमकी ही गोष्ट आदिती मॅम ऐकतात. मोठी आई म्हणत असते की एकदा की त्याच्यावर गोळी झाडली गेली की शांतनूचा खेळ खल्लास. शांतनू बाहेरच जात असतो. आदिती मॅम धावत पळत त्याच्या पाठीमागे जातात. विनायकने तोपर्यंत गोळी सोडलेली असते. आदिती मॅम पटकन जाऊन शांतनूला बाजूला करतात आणि ती गोळी स्वतःच्या अंगावर झेलतात. तेव्हा शांतनू आई असं म्हणून मोठ्याने ओरडतो. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते हनुमंत बुरगुले, विश्वनाथ पवार, केशर गुरव, अर्जित शाखंडकर, प्रिया गिलबिले, आराधना गजबे, जगताप, मानसिंग, वैष्णवी, कोमल कदम, कालिदास जोशी, आरती पवार, पूजा कांबळे, स्वाती राहुल कामत, द्राक्षा खंडकर, नैनाज वर्ल्ड, मुकुंद कुलकर्णी, वैभव कुश्ते, ओम साईराम, सोनी वानिगोडे, आनंदी अर्जुन, नैना मिस्त्री, शुभम येवले, समृद्धी पोल, सोनाली नाईक, प्रतिभा त्रिभुवन, अपर्णा मायेकर, विदीक्षा, दर्शना, रवींद्र कोमनक, हर्षाली मोरे, संकेत, शीतल गायकवाड, नीलम गीते, सानी देवालकर, सखी सहेली, पूजा कांबळे, जयश्री गजानन, अंजली लहाने, जयवंत जगताप, मराठा गेमिंग, करुणा जाधव, आशू धागडे, सुलोचना, किरण माने, आराधना, संगीता, प्रमोद पंडित, श्रीधर, शालीन, मंगेश कदम, दीपिका काकू, रुपाली चौगुले, आरजे घाडगे, मुकुंद कुलकर्णी, उज्ज्वला वाडकर, वैभव कुश्ते, शुभांगी जबा, सुनीता, शालिनी सालवणकर, भार्गवी जाधव, वंदना तांबडे, योगिता निकम, प्रतीक्षा वाघमोडे, शैला मांडगे, वंदना जगताप, धनश्री देशमाने, वामन दिवेकर, गीतांजली माने, उधाव बाचाल, आनंद केसवानी, रुपाली साने.